नमस्कार दोस्तों, मैं विलास उरकुड़े फिर आपका स्वागत करता हूं एक बार आपके अपने पसंदीदा वेब न्यूज चैनल सुप्रीम पावर पर। अपने आसपास की खबरों से जुड़े रहने के लिए अभी हमारे चैनल को जरूर सब्सक्राइब करें। तो चलिए शुरुआत करते हैं आज की कुछ मुख्य खबरों से। खबर महाराष्ट्र के यवतमाल से। बुरी अरब यवतमाल की महिला बचत गट को मिल रहा रोजगार। चुनाव से पहले जनता और गांव तक योजना का लाभ मिला या नहीं, उसका निरीक्षण विधायक और नेताओं द्वारा कार्यकर्ताओं के साथ बूथ बनाकर गांव में जाकर किया जा रहा। राष्ट्रीय अध्यक्ष माननीय नड्डा जी की निर्देशानुसार गांव चलो अभियान भी चल रहा। आइए जान लेते हैं विधायक मदन येरावार जी ने क्या कहा इस पर। सुप्रीम पावर न्यूज पर देखे पूरी खबर। दुर्गा प्रसाद बर्वे की रिपोर्ट। किया गया किस प्रकार का ये आयोजन था, और जैसे कि बचत गट का ये आयोजन मुख्य पदाधिकारी की आपकी बैठक है, तो क्या बचत गट के मुख्य बेनिफिट्स है जो महिलाओं तक पहुंचाया जाता है? ये उपजीविका के लिए महाराष्ट्र राज्य ग्रामीण जनौषधि अभियान इसके अंतर्गत विकसित भारत के लिए निर्माण जो मोदी जी ने अपने महिलाओं के लिए सक्षमीकरण करके रखा है। पीएम मोदी PFMAG का जो लाभ मिलेगा वो सभी महिला अपना गृह उद्योग चलाएगी। किसी को RF रिवॉल्विंग फंड या फिर CLF का वगैरह पशु सखी कृषि सखी, इसमें सभी बहनें काम करती है और सभी के सहकार्य से किसी को पशु के तरफ से होता है, किसी को खेती के लिए कृषि सखी रहती है और ICRP एक गट समूह को उनको गठ बांधने के लिए होती है। उनको व्यवसाय, उनकी चालना, उनकी बचत कैसी करना, इस माध्यम से ये आज की मुलाकात रखी है। मोदी जी के फायदे हैं बचत गट से? बहुत सारे फायदे हैं बचत गट में। बहुत सारे ऐसा महिला है कि जिसको अभी कुछ भी काम नहीं था, लेकिन बचत गट से जो अपन लोन लिए बैंक से, वो लोन से है ना पूरे बचत गट के पूरे 10 बाया ने अपने अपने उद्योग डाले हैं। और मोदी जी ने इतना सारा बोला है कि पूरे लेडीज के लिए उन्होंने पूरा संपर्क करा है कि बचत गट कुछ मैं सब कुछ कर सकता हूँ। क्या आपको लगता है कि पहले से ज्यादा बेहतर हो गया अभी बचत गट मोदी जी के राज में? 100% हुआ है, 100% हुआ है। गाँव चलो अभियान जो मोदी जी की संकल्पना है और आज पूरे देश भर में गाँव चलो अभियान हो रहा है। बुरी अरब में भी गाँव चलो अभियान हुआ है। सबसे बेस्ट नंबर वन है। भी वैसे भी बनना है। बाकी सब सरपंच वगैरह भी हमें सुविधा भरपूर देते हैं और हमको सपोर्ट भी करते हैं और हमारे घर वाले भी लोग करते हैं। महिला भी पूरी करती है काम काज में भी और सभी महिलाओं के गृह लघु उद्योग छोटे छोटे शुरू होते। भारतीय जनता पक्ष हा एक संघटनात्मक पक्ष आहे। वर्षानुवर्ष बूथ जीतो पक्ष जीतो हा आमचा वाक्य राहिलेला आहे। त्यामुळे बूथ समिती जे आम्ही वर्षानुवर्षापासून गठीत करत आहे त्याला स्ट्रेंथनिंग करणं, त्या समितीत असलेले आमचे 31 कार्यकर्ते त्यांना विविध प्रकारचे नेहमीच नियमाने करायचे, समाजात राज्य आणि केंद्र सरकारमधला दुवा बनून एखादा बटन दाबलं की ट्यूबलाईट लागते, फॅन लागते, त्यामध्ये वायरची जी भूमिका आहे ती सत्तेमध्ये आणि जनतेमध्ये भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता करत असतो। त्यामुळे निवडणुकीच्या आधी अशा पद्धतीने एक बूथचं व्हेरिफिकेशन, सरकारच्या योजना त्या लोकांपर्यंत पोहोचल्या का, त्यामध्ये अनेक गोष्टी आहे। जसं धार्मिक स्थळांना आज भेट दिली आपण, तुम्ही स्वतः इथे उपस्थित आहात। त्यानंतर आमच्या बूथ समितीची बैठक आहे, त्यामध्ये 50 प्रमुख, त्या बूथ समितीच्या 50 प्रमुखांनी निवडणुकीच्या काळामध्ये त्याच्याजवळ जे एका पन्न्यावर समोर 30 आणि मागे 30 असे 60 मतदार राहतात, त्यांच्यापर्यंत तो आजपर्यंत जो नियमित त्यांच्याशी वार्तालाप करत आला, सुखदुःखामध्ये त्यांच्यासोबत होता, सरकारी योजना पोहोचवण्यातून त्याला बूथपर्यंत मतदान त्याचं आहे नाही आहे, नवीन मतदार ॲड करणं, कोणाचा दुर्दैवी काही झालं असेल तर डिलीट करणं, बाहेरगावी गेले असेल तर असे सगळे फॉर्म 6 पासून सगळे भरून घेणं, असं सगळं हे त्या बूथचं काम आहे। त्याच्यानंतर एक महिला बचत गट प्रमुखांची आपण आमची भेट आहे, त्यानंतर स्थानिक कर्मचारी जे आहे त्यांना भेट आहे, ज्या सरकारच्या विविध योजना आहे त्या योजनांचे जे लाभार्थी आहे त्यांच्या भेटीचा एक कार्यक्रम आहे। त्यानंतर अनुसूचित जाती असेल, जमाती असेल, या वस्त्यांमध्ये राहणारे लोक त्यांच्यापर्यंत वुमन एम्पॉवरमेंट सारखा समाजातला पूर्ण अंग जसं आपण सर्वार्थाने
प्रत्येक अवयव आपला चांगला राहायला पाहिजे, निरोगी आयुष्य आणि निरोगी सुदृढ शरीरासाठी, समाज सुदृढतेसाठी समाजातला प्रत्येक वर्ग हा त्याच पद्धतीने सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, त्याची वैचारिक ही उन्नती झाली पाहिजे। या दृष्टीने सत्ता म्हणून, सरकार म्हणून जे कामं आपण केले ते त्यांच्यापर्यंत पोचले नाही पोचले, त्यांच्या काही समस्या आहे त्या समस्या ऐकून घेणं, सोडवणं। एक तर मी तर लोकप्रतिनिधी आहे, त्याच्यामुळे रेग्युलरपणे जे कामं दिले त्याची अंमलबजावणी काय होत आहे ते पाहणं। त्याचप्रमाणे पर्यावरण स्वच्छता हा आमचा नियमित उपक्रम आहे। गुणवंत विद्यार्थ्यांची भेट असेल, स्थानिक खेळाडू असेल, युवा असेल, त्याला आता आमचं नमो चषक चालू आहे, त्यामध्ये त्याचं इन्व्हॉल्वमेंट असेल। एक भारतीय जनता पक्ष असेल, आमचा विचार मंच असेल, त्यामध्ये काम करणारे अनेक पदाधिकारी आहे, त्यांच्याशी भेटी असेल। त्यामुळे जनसंघापासून तर भारतीय जनता पक्षाचा हा जो प्रवास आहे त्या प्रवासामध्ये इथपर्यंत पोहोचत असताना प्रत्येक गावामध्ये ज्या स्थानिक लोकांनी आमचा त्या काळात दिवा न विझू देण्याचं काम केलं आणि कमळ खिलवत ठेवण्यासाठी जे झटले, त्यांच्या भेटीगाठी हे आमचे कार्यकर्ते घेत असते, पण प्रवासी कार्यकर्ता म्हणून ते घेणं हाही त्याच्यातला एक भाग आहे। ज्येष्ठ नागरिक असेल, व्यापारी असेल, त्यांच्या बैठका, त्यानंतर पक्षातील प्रमुख कार्यकर्त्यांसोबत बैठका घेऊन त्यांच्यासोबत स्नेहभोजन घेणं। एक स्वातंत्र्य संग्राम सैनिक असेल, गावातील स्वातंत्र्य संग्राम सैनिक ज्यांनी या देशासाठी आपलं बलिदान दिलं, आणि अशी आहे की आज आमच्या या भागामधले अनेक असे कुटुंब आहे ज्यांचे घरातील व्यक्ती, मुलगा असेल, पती असेल, हा सरहद्दीवर देशाच्या संरक्षणामध्ये साठी -+ टेम्परेचरमध्ये हा देशाची सरहद्द सुरक्षा कायम ठेवण्यास मदत करत आहे। त्यांनाही नियमित आमचे कार्यकर्ते भेटत असतात, पण त्यांची भेट ही या दृष्टीने महत्त्वाची आहे। एक जे की वोटर्स, प्रभावशाली व्यक्ती आहे, अशांच्या भेटी घेणं, त्यांना भारतीय जनता पक्ष, नरेंद्र मोदी, देशाच्या बाहेरचे अनेक स्थानिक प्रश्न, लोकसभेची निवडणूक ही नाली, रस्ता, पाणी याच्यावरची निवडणूक आहे, ते तर आहेच, ते त्यांच्या जीवनामधलाचे विषय आहे, पण त्याच्या बाहेरही देश जो प्रगती करत आहे, आर्थिक विकास करत आहे, देशामध्ये युक्रेन रशियाचं वार थांबवून आपल्या विद्यार्थ्यांना कोणी आणलं, करोनासारख्या महाभयंकर आजारामध्ये 142 करोड लोकसंख्या असलेल्या देशाला 2 वॅक्सिन निर्माण करून मोफत देणारा भारत देश। एवढंच नव्हे तर जवळपास 100च्या वर देशांना आणि 150च्या वर देशांना त्या काळात औषधी पुरवठा करून आणि वॅक्सिन देणारा हा भारत देश आज जगामध्ये एखाद्या देशाचे पंतप्रधान या उपकाराची परतफेड करण्यासाठी त्यांच्या नरेंद्र मोदींजींच्या पाया पडतात, किंवा ऑस्ट्रेलिया, अमेरिकेसारखे प्रेसिडेंट आज द ग्रेट म्हणतात। हा जो भाव आहे, हा मोदींनी त्यांच्या कामातून निर्माण केलेला विश्वास आहे, तो जनतेपर्यंत समाजातील प्रभावशाली व्यक्तींना याही गोष्टी सांगणं हा याच्यातला एक सर्व भाग आहे।